नमस्कार, मी ऋषी देसाई। जूनचा मध्य उलटला पण आकाशात काळे ढग नाहीत, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान नाही आणि पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण महाराष्ट्राची नजर आभाळाकडे लागून राहिली आहे। यंदा मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागल्याची चिन्ह दिसतायत। हवामान खात्यानं एल निनो सक्रिय झाल्याचा इशारा दिलाय। प्रशांत महासागरातील तापमान वाढीचा हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होतोय, हा प्रश्न आज अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा बनलाय। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही। धरणातील पाणीसाठे चिंताजनक पातळीवर आहे। अनेक गावांमध्ये टँकरची मागणी वाढू लागली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोकं वर काढत असतानाच आता खरीप हंगामाच्या पेरण्याही रखडण्याची भीती निर्माण झाली आहे। शेती अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्रात लाखो शेतकरी बी बियाणं, खतं आणि मशागतीवर खर्च करून पावसाची वाट पाहतायत। पण जर मान्सून आणखीन लांबला तर पेरण्या उशिरा होतील, उत्पादन घटेल, बाजारपेठेवर परिणाम होईल आणि त्याचे पडसाद अर्थातच राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही उमटतील। आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत। एल निनो खरंच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे का? मान्सूनचा खंड किती गंभीर आहे? पाणी टंचाईचं संकट आणखीन किती मोठं होऊ शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन, प्रशासन आणि शेतकरी या सगळ्या संभाव्य संकटासाठी कितपत तयार आहे? याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। महाजल संकटाचा सामना कसा करणार? आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत शेती अभ्यासक विजय गायकवाड आहेत, त्याचप्रमाणे जलाभ्यासक राजेंद्र जाधव देखील आहेत आणि कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे सर देखील आहेत। या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो। या सगळ्यांशी बोलण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पाऊस आणि पेरणी या दोन्ही विषयावर काय बोलले ते अगोदर जाणून घेऊया। पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये आजही पाऊस कुठंच पडत नाहीये आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आज तरी साधारणतः त्यांचं असं काहींचं म्हणणं की साधारणतः 20 जून नंतर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल, परंतु ते गृहीत धरून मी निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या योजनेला, पिण्याच्या पाण्याला पहिल्यांदा आपण तिथं आता आज प्राधान्य दिलं पाहिजे आणि धरणातल्या साठ्यांची एकूण परिस्थिती पाहून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। कृषी विभागाने निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये येणारे आमचे बियाणे असेल की टिकाऊ धरणारे बियाणे असेल, पाणी आडवा, पाणी जिरवा, शेततळी असतील, पाझर तलाव तात्पुरते दुरुस्त करण्याचे असतील किंवा ज्या गोष्टी करणं या एल निनोच्या संकटामध्ये माझ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत करणं गरजेचं आहे। बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभाग हा काम करतोय। शेवटी शेतकरी असल्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। राज्य सरकारचं कर्तव्य आणि जाणीव आपण समजून घेतलेले आहेत। आपल्यासोबत मान्यवर उपस्थित आहेत। मी या सगळ्याच्या निमित्तानं विजय गायकवाड सर, राजेंद्र जाधव आणि कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे उपस्थित आहेत। या तिघांचं स्वागत करतो पुन्हा एकदा। मी आपल्यासोबत विजय गायकवाड सर आहेत, माफ करा, राजेंद्र जाधव सध्या जोडले जातात। राजेंद्रजी, नेमकी परिस्थिती राज्यभरातल्या पाण्याची आणि आपण समजलेल्या आणि अजूनही महाराष्ट्राला न समजलेल्या जलसंकटाची परिस्थिती काय आहे? हॅलो, हा सर, आवाज कमी येतोय ऍक्च्युअली। प्रश्न असा आहे की हे जलसंकट किती मोठं आहे? हॅलो, भडसावळे सर आहेत, मी येतो तुमच्याकडे। विजय गायकवाड, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नाही, आवाज कमी येतोय सर एकदम। ओके, राजेंद्रजी, माझा आवाज पोहोचतोय? नाही पोहोचत आहे सर। ओके, कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे सर आहेत। भडसावळे सर, मी तुमच्यापर्यंत येतोय। नेमकं जलसंकट आज किती दिसतंय आणि नेमकं आहे काय तुमच्या नजरेतनं? ओके, म्हणजे मी आता, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, पोहोचतोय। बरं बरं। तर हे जलसंकट जे आहे ते खूपच कठीण आहे आणि आपल्याला जेवढं वाटतंय त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे। आता गंमत अशी आहे की मी गेली 50 वर्ष शेती करतोय अमेरिकेहून आल्यापासून, म्हणजे 1976 पासून।
अशा प्रकारची परिस्थिती की आज 16 जून आहे, आजपर्यंत एकही पाऊस पडला नाही. एकही म्हणजे वळवाचा पण पाऊस आमच्या इथे म्हणजे पडला नाही. इतकी कठीण परिस्थिती आम्ही ऐकत होतो की देशावर लातूर किंवा तिकडे मराठवाड्यामध्ये अशा गोष्टी घडतात, पण कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अशी गोष्ट घडेल याचा मी कधी विचार केलेला नव्हता. आता दुसरं असं आहे की ही जी कठीण परिस्थिती आली त्याला तोंड कसं द्यायचं हाही एक तुमचा उपप्रश्न आहे. ही जी परिस्थिती आलेली आहे त्याचा आता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, खूप पूर्वापार अशी ती म्हण असली पाहिजे की तहान लागल्यावर विहीर खणायला जायचं नाही. ही इतकी भयानक परिस्थिती आलेली आहे, याच्यासाठी आपण अगोदर विचार करायला पाहिजे होता. आणि खरं तर SRT सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक ह्या तंत्राविषयी आज जगभर चर्चा चालू आहे. SRT ह्या तंत्रामुळे मराठवाडा आणि विदर्भामधल्या अत्यंत अवर्षण प्रवण अशा भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. आणि हे प्रश्न सुटल्यानंतर ते शेतकरी आनंदी झालेत. म्हणजे आपल्याला त्या तंत्रामध्ये असं घडतं की माती बलवान होते, आणि माती जर बलवान झाली म्हणजे भूमाता जर सशक्त झाली तर अत्यंत कमी पावसामध्ये आपलं काम पुढे जाऊ शकतं. शेतकरी यशस्वी होऊ शकतो, अन्न निर्मिती निश्चित होऊ शकते. आता हे आम्ही अनेकदा पाहिलं, म्हणजे मागे पण एकदा आमच्या ह्या भागामध्ये कमी पाऊस झाला होता, पण एवढा कमी नव्हता झाला. तसंच जास्त पाऊस गेल्या वर्षी झाला होता किंवा जास्त पावसाची वर्ष जास्त होती. म्हणजे हवामान बदल हा इथून पुढे आता निश्चित होणार, वाढत जाणार हा प्रश्न. तेव्हा ही नुसती झुळूक आहे, ही नुसती एक झलक आहे. पृथ्वी माता, भूमाता, पर्यावरण हे सगळं आपल्या माणसाच्या सगळ्या कर्तृत्वावर चिडलेलं आहे, आणि त्याच्यामुळे होत असलेले हवामान बदल हे आणखीन जास्त, अगदी त्याच्यामुळे जास्त दणके बसणार. तर ते जे आपल्याला थांबवायचं असेल तर काहीतरी दूरवरचा विचार करावा, दूरदृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. या वर्षीचा प्रश्न तर नक्की आपल्याला मोठे फटके देईल असं मला दिसतंय. परंतु SRT ज्यांनी केलंय, ज्या शेतकऱ्यांनी SRT हे तंत्र स्वीकारलंय त्यांना मात्र बिलकुल अजून तरी चिंता नाहीये. आम्हाला सुद्धा सगुणा बागेमध्ये आम्हाला आत्ता बिलकुल चिंता नाही. आमच्या पेरण्या झाल्या सुद्धा, म्हणजे पेरण्या, आवण्या, लावण्या सगळं झालं आमचं. आम्ही आता पाऊस जेव्हा थोडा जरी पडला तरी आमचं पीक पद्धत पुढे सुरू होईल. नक्कीच हे सगळं वास्तव आहे, समजून घेऊया. आता मी पुढच्या अभ्यासकांकडे जातो. विजय गायकवाड, माझा आवाज ऐकू येतोय? हा, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आता भडसावळे सर म्हणाले की दुष्काळ, माझ्या पिढीनं तुमच्या पिढीनं पाहिलेला दुष्काळ, पावसाचं कमी संकट, याचं आजपर्यंत पाहिलेलं जे चित्र होतं ते चित्र आणि यंदाचं चित्र यात जमीन आसमानाचा फरक आहे. कमी पाऊस पडणे, जास्त पाऊस पडणे किंवा डिसेंबरपासून पाणी नसणे याला आपण तुलनात्मक दुष्काळ म्हणत होतो. यंदा असं झालंय की पाऊसच आलेला नाहीये. शेतीचा विचार करताना, गावाचा विचार करताना आणि महानगराचा विचार करताना पाऊस नसणे हीच संकल्पना, जी आजपर्यंत आपण पर्यावरण बचाव म्हणून वापरत होतो, ती संकल्पना फार दूर लोटली आहे. म्हणजे किंबहुना मान्सून आला की तो केरळमधनं येणार आणि तो थेट महाराष्ट्राला भिजवून पुढे देशभरात प्रवासाला जाणार. या सगळ्या गोष्टींपेक्षा यंदाचा जून महिना वेगळा आहे. तुम्हाला कसा दिसतोय? निश्चितपणे एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे की संकट हे केवळ पाण्याचं नाहीये. कालपर्यंत, म्हणजे काल रात्री जेव्हा आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की आता इथून पुढे शेतीला पाणी मिळणार नाही, सगळं जे काही पाणी आहे आपण पिण्यासाठी आणि शहरांसाठी राखीव ठेवतोय, ते ज्या क्षणी त्यांनी वाक्य उच्चारलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या संकटामध्ये आणखी वाढ झालेली आहे. आणि आता मोजून 5 संकट आहेत. ती कुठली 5 संकट आहेत ते लक्षात घ्या तुम्ही. तर हे वर्ष एल निनोचं आहे. हे काही आज आणि काल नाही सांगितलेलं आहे, हे गेल्या 6 महिन्यापासून अनेक विविध हवामान संस्था सांगतायत. सरकारने पण त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. एल निनोचं वर्ष आहे, म्हणजे पाऊस कमी पडणार, अर्थात दुष्काळी परिस्थिती असेल असं एकंदरीत आत्ताचं चित्र आहे.
दुसरं म्हणजे आपण अमेरिकेसोबत एक करार आपण साईन केलेला आहे. त्या करारामधून आपली जी काही शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा आहेत त्यांच्यावरती जे कर वाढलेले आहेत त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या ज्या निविष्ठा खरेदी आहे त्याच्यावर झालेला आहे. बाजारामध्ये जाऊन पहा तुम्ही की प्रचंड किमती वाढलेल्या आहेत खतांसहित शेती उपकरणांच्या आणि ज्या ज्या गोष्टी आयात होतात शेतीसाठी मुख्यत्वे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खतं. जे काही आखातामध्ये युद्ध सुरू आहे काल ते थांबलं युद्ध, पण त्या युद्धाचा इतका मोठा परिणाम भारतीय शेतीवर झालेला आहे की खतं आता मिळत नाहीत किंवा सरकारला त्याचं रेशनिंग करावं लागलेलं आहे. युरियाचा प्रॉब्लेम आहे, सिंगल सुपर फॉस्फेटचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम राहणार आहे. म्हणजे माझ्याकडे आकडेवारी अशी आहे की जर आज 4 शेतकऱ्यांनी जर खताची मागणी केली तर एकाच शेतकऱ्याला आपण परिपूर्ण खतं देऊ शकतो असं एकंदरीत चित्र आहे. आणि चौथा जो काही प्रॉब्लेम मी सांगतोय तो म्हणजे सिबिलचा. शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज देणं अपेक्षित आहे त्यासाठी बँकांनी सिबिलच्या अटी लावलेल्या आहेत. आरबीआयचे काही रूल्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते न जुमानता किंवा मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की सिबिलची अटी शेतकऱ्यांना लावता येणार नाही, परंतु बँका त्या लावतायत. त्यामुळे आयातीचा प्रश्न आहे, दुसरा खतांचा प्रश्न आहे, अल्निनोचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे. तर आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार पाण्याचा जो काही साठा आहे धरणांचा तो प्रचंड कमी झालेला आहे, जवळपास 25%. ही परिस्थिती सर्वसाधारणपणे दरवर्षी असते, परंतु या वर्षी पाण्याचं संकट प्लस ही अतिरिक्त 4 संकट यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. शेती करणं मुश्किल होईल अशा पद्धतीची परिस्थिती आता शेतकऱ्यासोबत आहे. आणि कुठेही तुम्ही ग्रामीण पातळीवर जा, शेतकऱ्यांशी बोला, तर हे प्रश्न अत्यंत गंभीर झालेले आहेत. आणि कदाचित सरकारला असंही करता आलं असतं, पाणी बंद केलं तर ठीक आहे, मी मान्य करतो की पाणी शहरांना लागणार आहे, पण शेतकऱ्याचा काहीतरी विचार या ठिकाणी केला आहे की नाही, त्याला दिलासा देण्यासाठी काही तुम्ही निर्णय घेताय का? आणि तुम्ही एका रात्रीमध्ये पाणी बंद करण्याचा निर्णय घेताय हे मला वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचं आहे. याबद्दल मी नंतरही बोलेल. तुम्ही नक्की मी येतो त्या विषयावर. एक आतापर्यंत झालेल्या चर्चेत बडसावळे सरांकडनं आपण समजावून घेतलं की शेतीसाठी सिंचनात्मक पद्धतीचे जे वापर आहेत त्यांनी त्याचा मार्ग निवडला आहे. गावखेड्याचा विचार करताना पाण्याचा प्राधान्यक्रम दिला आहे. जलतज्ञ म्हणून मी राजेंद्र जाधव सरांकडे जाताना एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता मुंबईसारख्या भागामध्ये अगदी वरळीचा भाग असेल, गिरगावचा भाग असेल, पाणी कपातीचं जे संकट जे आजपर्यंत मराठवाडा विदर्भ फेस करत होता ते संकटाची जाणीव आता शहरांना झाली आहे. जलसाठा जलस्तर फार मोजका राहिला असताना अशा परिस्थितीत पाणी कुठनं निर्माण होणार आणि या संकटाकडे अभ्यासक सरकारकडे मागणी करताना आपण काय मागू शकतो आणि कुठनं निर्माण करू शकतो? जाधव सर. हे भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या राज्यांना भारतात उपलब्ध आहे आणि ते विषम प्रमाणात आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या ज्या कोकणपट्टीचा जो भाग आहे सह्याद्रीच्या पश्चिम बाजूचा, या संपूर्ण कोकण किनाऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या 50% पाणी पाऊस पडतो आणि तो सगळा आपण 65% स्टोरेजेस धरले कोयनासह तर संपूर्ण पाणी हे अरबी समुद्राला वाहून जातं, वाया जातं. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये गोदावरी असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात 4444 TMC पाणी आपल्याला आर्बिट्रेशनने अलाउड केलेलं आहे. आणि त्याच्यापैकी 1205 TMC गोदावरीत, 191 TMC तापीमध्ये, कृष्णेत 595 आणि उर्वरित महाराष्ट्रात कोकणात 444 TMC पाणी. म्हणजे अगदी साध्यातला साधा जो माणूस आहे तो सुद्धा सांगेल की हे कुठून कुठं पाणी जायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर आपण आज राज्याची सिंचन क्षमता बघितली तर ती 23% पर्यंत पोहोचली फक्त. म्हणजे 50 लाख हेक्टर साधारण आपण सिंचन केलंय 225 लाख हेक्टर पैकी महाराष्ट्राच्या पूर्ण सिंचन क्षेत्राच्या. आणि अजून आपण जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे सिंचनाचे त्याला साधारण 1.5 लाख कोटी रुपये लागणार आहे. मग हे उर्वरित जे पाणी आहे कोकणामध्ये उपलब्ध जे पाणी आहे ते संपूर्ण कृष्णा खोरे, तापीचा डेफिशिट भाग, भीमेचा डेफिशिट भाग, त्याच्यानंतर तुमच्या गोदावरीचा डेफिशिट भाग, या सर्व भागामध्ये पोहोचवावं लागेल. आणि त्या दृष्टीने लॉंग टर्म प्लॅन जो आहे रिव्हर लिंकिंगचा हा कालबद्ध पद्धतीने त्याच्यामध्ये विचारात घ्यावा लागेल.
आता एक अभिनंदनाची गोष्ट आहे का एवढ्या 4 रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टचे काम जे आहे ते फडणवीस साहेबांनी चालू केले, त्याच्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहे. परंतु त्याच पद्धतीने उर्वरित जे पाणी आहे आपल्याकडे आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, जे सिंचन प्रकल्प आहे त्याच्यावर पाण्याचं आरक्षण आहे. परवाच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं संपूर्ण पाणी आता पिण्याला राखीव करायचं, सिंचनाला पाणी द्यायचं नाही. म्हणजे शेतकऱ्यांचंच पाणी याच्यामध्ये आपलं कर्टेल होणार आहे. आणि मग अशी परिस्थिती भविष्यात चालू राहिली तर 2 पद्धतीने आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागेल. एक तर ते शेतकरी डायव्हर्ट करायला लागतील, तुम्हाला सिंचनाच्या पाण्याच्या कोकणामध्ये डायव्हर्ट करायला लागतील, मायग्रेट करायला लागतील, किंवा मग त्यांना पाणी द्यावं लागेल. तर हे मायग्रेशन शक्य नाही, सोपं नाही. म्हणून लॉंग टर्म प्लॅन म्हणून रिव्हर लिंकिंगचा प्रोजेक्ट जो आहे हा महाराष्ट्राने हाती घेतला पाहिजे. कोरोनाच्या वेळेस संपूर्ण बजेट हेल्थकडे वळवलं गेलं, तशी परिस्थिती भविष्यात येऊ घातलेली आहे आपल्या पुढच्या 10 वर्षात. आणि त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी 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 या सगळ्याच्या विषयाच्या नंतर मी पुन्हा एकदा भडसावळे सर यांच्याकडे जातो. भडसावळे सर, आत्ता जाधव सरांच्या बोलण्यात कोकणात मायग्रेशन व्हावं असं त्यांनी म्हणालं, किंवा पाण्याचं संतुलितपणे वाटप व्हावं असा मुद्दा म्हटला. माझा मुद्दा फार वेगळा आहे. खरं तर हे आत्ता या क्षणाला शक्यच नाही आहे, कारण जो समृद्धपणा कोकणाकडे होता पावसाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, त्याच कोकणातल्या शेतकऱ्याचं दुःख आता वेगळं असं झालंय की त्याच्याकडे पाणीच नाहीये. नाही माझा मायग्रेशन करा असं म्हणत नाही. नाही मी तो वेगळा प्रश्न घेऊन जातोय भडसावळे यांच्याकडे. आता ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी म्हटलंय, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की पुढच्या सूचना येत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका. सरकारच्या पातळीवर हे बरोबर आहे, पण बळीराजासाठी करू नका किंवा कधी कराव्यात याच्या संदर्भात कुठलाही नियोजनाचा प्लॅन नाहीये. सरकारच्या पातळीवर टीका नाहीये. एक अभ्यासक म्हणून काय वाटतं, किती थांबणं आता शेतकऱ्यांनी गरजेचं आहे आणि ते अपरिहार्य आहे? भडसावळे, ह्याच्यासाठी नुसतं ह्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन प्रश्न सुटत नाही. आत्ता याच्यासाठी मगाशी मी म्हणल्याप्रमाणे अगोदरच त्याच्यासाठी जो आता संपूर्ण जगभर जो विचार चाललेला आहे, हवामान बदल हा गेले 10-15 वर्षापूर्वीपासूनचा विषय आहे. आणि म्हणून मी म्हणलो मगाशी की तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. हवामान बदल तर सुरू झालेला होता आणि तो मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यासाठी भूमाता सशक्त व्हायला पाहिजे. आणि जर भूमाता सशक्त असेल, जसं SRT पद्धतीमुळे भूमाता सशक्त झाली, आमच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पेरण्या करून टाकल्या. कारण आम्हाला बिलकुल चिंता नाही. पाऊस कमी पडू दे, अति कमी पडू दे, कितीही कमी पडला तरी तो पाणी वाहून जात नाही. एक थेंबसुद्धा, प्रत्येक थेंब ॲब्सॉर्ब होतं आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम होऊ शकतं. याच्यासाठी भूमाता सशक्त पाहिजे. अगदी भूमाता सशक्त होणं हा त्याला लॉंग टर्म इलाज आहे. परंतु मला जे जाधव साहेबांनी मला वाटतं जे सांगितलं की नदी जोड प्रकल्प, तर नदी जोड प्रकल्प हा मला नेमका माहिती नाही. परंतु इस्रायल मी पाहिलेला आहे. इस्रायल मी खूप चांगलं ओळखतो. 89 पासून मी इस्रायलमध्ये जातो आहे. तिथले सगळे शास्त्रज्ञ मला माहिती आहेत. इस्रायलमध्ये त्यांच्याकडे एकच सरोवर आहे. त्या एका सरोवराचं पाणी मोठ्या पाईपलाईनमधून 500 किलोमीटर खाली त्यांच्या दक्षिणेपर्यंत घेऊन गेलेले आहेत. आणि ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी दोन्हीसाठी तेच पाणी वापरतात. हे पाणी तिथे कधी इस्रायलमध्ये कधी असं वाटलं नाही की पाण्याचा तुटवडा आहे. त्यांच्याकडे पाऊस पडतच नाही. वर्षानुवर्ष त्यांच्याकडे दक्षिण भागामध्ये पाऊस पडत नाही. तर तो जो उत्तर भागात पडतो आणि सी ऑफ गॅलिलीमध्ये जो साठतं ते पाणी उंच डोंगरावर ते चढवतात, तिथून परत ते खाली आणतात, बोगदे करतात. पण पाईपमधून ते पाणी 500 किलोमीटर नेलं आहे. आणि 500 किलोमीटरमध्ये त्यांचं सिंचन, शेती आणि पिण्याचं पाणी. आता हीच गोष्ट जे जाधव साहेबांनी सांगितलं की कोयनाचं पाणी चिपळूणच्या जवळ सगळं खळखळ अतिसुंदर पाणी वाहून जात असतं. हे सगळं पाणी आपण एवढाले खर्च रस्ते करण्यासाठी करतो, बिल्डिंगा बांधतो, मुंबईमधल्या एवढ्या बिल्डिंग बांधल्यात, एवढ्याला टॅक्स घेतो. ह्या सगळ्या टॅक्समधला अति थोडासा भाग जर काढला आणि त्याच्यापासून हे जे कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी उचलून जर का जागोजागी घेऊन गेले, अगदी ते कुठे घेऊन जायला पाहिजे ते मला माहिती नाही. परंतु त्याचं जिओग्राफिक प्रॉपर ॲप्रोप्रिएट लोकेशनला घेऊन जाऊन तिथून त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं हे सहज शक्य आहे. आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे, सगळ्या वस्तू आहेत, ज्ञान आहे आणि पाणी आहे मुख्य. या वर्षीचं तुम्ही म्हणत असाल
तर यावर्षी आपल्याला प्रॉब्लेम फेस करण्याशिवाय पर्याय नाही. नेमका त्याच मुद्द्यावर आपण बोलतोय, त्याच मुद्द्यावर बोलतोय. पुन्हा एकदा विजय गायकवाड सरांकडे जातो मी. गायकवाड सर, अगदी यंदाच्या जलसंकटाबाबत काय झालंय की जांभळांचा सुकाळ इथपासून ते बाष्पीभवनाचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या जात आहेत, दाखवल्या जात आहेत आणि आपण त्या समजून घेतोय. मुद्दा मान्य की पाणी नाही आहे, पण त्याची सवय देखील आपल्याला नाही आहे. शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी हा जसा एक महत्त्वाचा भाग आहे, तसंच आता या पुढच्या काळात जो महानगरांपासून गावखेड्यांना सहन करावा लागणारा जो मुद्दा आहे, अगदी महाराष्ट्रातली अशी काही गावं आहेत की तिथं 15-15 दिवस पाणी नाही, त्यांच्यासाठी हा मुद्दा मोठा आहेच. पण एक दिवस न येणाऱ्या पाण्यासाठी मुंबई आक्रमक होते, पुणे आक्रमक होतं. त्यांना आता पाणीच कदाचित न मिळण्याची या लांबलेल्या मान्सूनमुळे शक्यता जास्त आहे. अशा वेळी ही दाहकता कमी करण्यासाठी सरकार, नियोजन आणि नागरिक म्हणून कुठल्या पातळीवर आपण जाण्याची गरज आहे आणि काय करण्याची गरज आहे? निश्चितपणे अगदी योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि खरा प्रश्न हा प्रायोरिटीचा आहे आणि सरकारच्या धोरणाचा आहे. मला चांगलं आठवतंय 2011 मध्ये जेव्हा हाच विषय आला होता, याच सरकारने असा प्रयत्न केला होता की पहिलं प्राधान्य हे पिण्यासाठी, दुसरं प्राधान्य हे उद्योगासाठी आणि तिसरं प्राधान्य शेतीसाठी. तेव्हा मध्यरात्री सभागृहामध्ये चर्चा होऊन हा प्राधान्यक्रम पुन्हा बदलला होता आणि पिण्यानंतर शेतीसाठी प्राधान्य हा विषय घेतला होता. आज प्रायोरिटी आणि नियोजन हे ठरतंय की पुण्याला पाणी पाजायचंय म्हणून तुम्ही आज धरणं बंद केली. आणि माझा प्रश्न असा आहे की राज्यातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना पर्याय काय देताय तुम्ही? आज जर पाणी बंद केलं असेल तर तुम्ही ठिबक सिंचनासाठी आज जे काही अनुदान प्रलंबित आहे 6-6 महिने, ते 24 तासात देणार आहेत का? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही आज शेतकऱ्यांसाठी काय विचार केला गेला आहे? हे सगळं बंद असताना सहजपणे सांगू शकता की पेरणी करू नये, परंतु शेतकऱ्याचं जे अर्थकारण आहे, शेतकऱ्याची जी काही व्यवस्था वर्षानुवर्ष चालत आली आहे, त्यासाठी तुमच्या उपाय आणि घोषणा उपयोगी ठरतात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कुठेतरी धोरणाच्याच पातळीवरती चूक होत आहे आणि सरसकट घोषणा करून सरकार रिकामं होत आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे याचा थेट बांधावर जाऊन विचार केला गेला पाहिजे आणि तशा प्रायोरिटी जर डिसाईड केल्या तर मला वाटतं की या संकटातून आजही मार्ग निघू शकेल. अन्यथा परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत जाईल आणि आपल्याला काय असं चित्र तयार करायचं नाही की शहर विरुद्ध ग्रामीण भाग, परंतु निश्चितपणे ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईची बातमी होत नाही, पण शहरामध्ये जर एक दिवस पाणी नाही आलं तर ब्रेकिंग बातमी होती. हा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्याचा आपण म्हणून काहीतरी याच्यावरती निर्णय घ्यावा किंवा संवेदना दाखवावी, हा देखील त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. नक्कीच, अत्यंत महत्त्वाचं. आणि जाधव सरांकडे जाणार होतो पण त्यांची लिंक प्रॉब्लेम होते. मी पुन्हा गायकवाड सर, आत्ता शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय करणं गरजेचं आहे, जो तुमचा शेवटचा मुद्दा होता? कारण दुष्काळ जाहीर केला किंवा जाधव सर आले आहेत, पुन्हा त्यांच्याकडे जातो. जाधव सर, शेतकऱ्यांसाठी आणि पाण्याच्या नियोजनासाठी सरकारनं आत्ता काय केलं पाहिजे? नियोजनाचं होईल, पण आत्ता असलेली गरजेचं पाणी आणायचं कुठून? जाधव सर, तुमचा आवाज म्यूट आहे. आता सध्या आपल्याला जे स्टोरेज मधलं एक्झिस्टिंग डॅमच्या स्टोरेज मधलं जे पाणी आहे सध्या, हॅलो, हा बोलत चला. हा, एक्झिस्टिंग डॅमच्या स्टोरेज मधलं जे पाणी आहे तेच आपल्याला सध्या आता काटकसरीने वापरावं लागणार आहे. याच्यामध्ये भौगोलिक म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेलं पाणी, आता पाणी निर्माण करू शकत नाही आपण. पाणी हे वापरू शकतो आणि नंतर बाष्पीभवनाद्वारे परत ते आपल्याला उपलब्ध होतं. समुद्राचं पाणी डिसॅलिनेशनचे प्लॅन अख्खा देशात आहेत, कारण त्यांच्याकडे पाणीच नाही, त्याच्यामुळे ते समुद्राचं पाणी शुद्ध करून वापरतात. आपल्याकडे डिसॅलिनेशनचे प्लॅन आपल्याला परवडू शकत नाही इकॉनॉमिक दृष्टिकोनातून. मुंबई सारख्या शहराला कसं ते परवडू शकतात, परंतु आता सध्या दुष्काळाच्या सावटामध्ये आपल्याला उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणं. अगदी अल्निनोचं संकट जरी असलं तरी सरासरी 90% पाऊस हा सांगितलेला आहे. फक्त तो पाऊस जून ऐवजी जुलै महिन्यात येणार आहे, त्याच्यामुळे जुलै पर्यंत आपल्याला कळ काढावं लागणार आहे. नक्कीच. माझ्या मते याच्यापेक्षा सिव्हिअर दुष्काळ हा यापूर्वी 72चा दुष्काळ होऊन गेला, यापूर्वी
15 साली आपल्याला बऱ्यापैकी दुष्काळ आला होता की जिथे आपल्याला रेल्वेने पाणी पुरवण्याची वेळ आली होती. नक्की तो पाऊस आणि तो दुष्काळ याच्यातला महत्वाचा जो फरक आहे तो म्हणजे पाऊस वेळेवर आला होता, नंतर किंवा कमी आला होता, नंतर आलेलं संकट मोठं होतं. भडसावळे सर, अगदी शेवटचं 1 मिनिट आहे म्हणून, आत्ता एक जबाबदार शेतीतज्ञ म्हणून, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, भूमिपुत्र म्हणून, महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं पाऊस येईपर्यंत काय करण्याची गरज आहे आपल्या शेतीसाठी, आपल्या मातीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि मूलभूत गरजांसाठी? ओके, त्याच्यामध्ये आज जे शहरांमध्ये 25व्या माळ्यावर किंवा 65व्या माळ्यावरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा खरा मोठा मुद्दा आहे. अमेरिकेमध्ये किंवा इतर प्रगत देशांमध्ये अशी जेव्हा वेळ येते, आलेली आहे त्यांच्यावर सुद्धा, तेव्हा त्यांनी ताबडतोब कार धुणं, लॉनला पाणी मारणं हे ताबडतोब त्यांनी कायद्याने बंद करून टाकलेलं होतं. तर आपण जे पिण्याला सुद्धा मिळत नाही खेडेगावातल्या लोकांना, इतकं शुद्ध पाणी टॉयलेटमध्ये फ्लश केलं जातं, पाणी वेड्यासारखं वापरलं जातं हे उंच उंच इमारतीवरच्या लोकांच्याकडनं. तर याच्यावर त्यांना काहीतरी टॅक्स म्हणा, दंड म्हणा किंवा नियम त्याच्यासाठी बसवले पाहिजेत. कारण संकट हे जरी जुलै महिन्यामध्ये असलं तरी आपण शहामृगासारखं करू शकत नाही की जुलैमध्ये कोणी सांगितलंय ते ऑगस्टपर्यंत नाही लांबणार, असा काही तो निसर्गाची एवढी गॅरंटी नाही देता येणार. आत्ताच आपल्याला हा जो वेळोवेळी त्यांनी दणके दिले आहेत, आपण तर मात्र त्याची तयारी करून ठेवायला पाहिजे. आपलं डोकं किंवा डोळे झाकून घेतलं की संकट कमी होईल असं न म्हणता आपण त्याच्यावर तातडीने AIचा वापर करून किती गहन प्रश्न पुढे येतोय हे सरकारने शोधून काढायला पाहिजे आणि सत्य काय आहे ते सरकारने मांडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आत्ताच त्यांनी ताबडतोब सांगायला पाहिजे. नक्कीच. कधी काळी बेभरवशी असणाऱ्या मृगाच्या किड्यापासून ते आता अनिश्चित असलेल्या शहामृगापर्यंत आपला हा प्रवास आहे. पाणी कसं साठवायचं, पाणी कसं आणायचं, हा सगळ्यात आपला विषय आहे. खरं तर माझ्याकडची वेळ संपली आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल विजय गायकवाड असतील, राजेंद्र जाधव सर असतील आणि चंद्रशेखर भडसावळे असतील, या सगळ्या मान्यवरांचे आभार. मूलभूत प्रश्न पाण्याचा आहे. हा पाण्याचा प्रश्न आपण समजून घेऊया, सरकारच्या बाबतीत ती गरज आपण समजून घेऊया आणि या सगळ्यात सामूहिकपणे जबाबदारी स्वीकारून पाण्याची वाट बघूया आणि पावसाची वाट पाहूया. धन्यवाद. आजच्या या धुरळा कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.